तुमच्यासोबत कधी असं झालंय का? तुम्ही सकाळी उठलात, Instagram, YouTube पाहिलं आणि त्यांच्यानंतर 5 मिनिटातच तुमच्या मनामध्ये विचार आला, की त्याला छान नोकरी मिळाली, तिने छान घर घेतलं आणि मी? असा जर तुमच्या मनात विचार आला असेल, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर मी आज तुमच्याशी अशा एका गोष्टीबद्दल सांगणार आहे. आपण एका गोष्टीबद्दल आज खरं तर बोलणार आहोत, जी गोष्ट आपल्या आयुष्यात शांतपणे घुसते आणि आपला आनंद, मन शांती नाहीशी करते. तर ती गोष्ट म्हणजे तुलना. पण आपण डायरेक्टली टॉपिककडे जाण्याआधी मी तुमच्यासोबत एक छोटीशी स्टोरी शेअर करते, तर ती आपण पाहूयात. तर 2 मित्र असतात. दोघांचं शिक्षण सोबत होतं, दोघेही शाळेत सोबत जातात, कॉलेजला सोबत जातात. आणि 5 वर्षानंतर जो मित्र असतो, पहिला मित्र, त्याला छान नोकरी लागते आणि तो गाडी बंगला घेतो आणि त्याची खूप प्रगती होते. तर दुसरीकडे जो मित्र असतो तो अजूनही शिक्षण आणि त्याच्या कौशल्यावरती भर देत असतो. त्याला नोकरी वगैरे अजून काही मिळाली नसते, पण त्याचा स्ट्रगल फेज चालू असतो. तर जेव्हा तो एक दिवशी त्या मित्राचा फोटो पाहतो आणि त्याला पाहतो, तर त्याला वाटतं, माझ्याकडे काहीच नाहीये. हा माझा मित्र, की याच्याकडे आज घर आहे, बंगला, म्हणजे काय म्हणतात, घर, गाडी, बंगला सगळं आहे. त्याचं आयुष्य किती सुंदर आहे आणि मी तर खरंच हे योग्य आहे का? आपण दुसऱ्याच्या आयुष्याशी आपली तुलना करणे हे खरं तर योग्य नाहीये. कारण की काही त्यांनी प्रयत्न केले असं नाहीये. दुसऱ्या मित्राने प्रयत्नही केले. तो त्याच्या पद्धतीने सगळ्या गोष्टीही हँडल करतोय. पण त्याने पहिल्या मित्राशी तुलना करणे हे योग्य नाहीये. कारण तुलना हे आपला आत्मविश्वास कमी करते, आपली मनशांती नाहीशी करते. दोघांचा स्ट्रगल सेम होता. फक्त त्याला लवकर सक्सेस मिळाला आणि आपल्या आयुष्याचं पुस्तक आपण दुसऱ्याच्या आयुष्याच्या एखाद्या सुंदर पानाशी कंपेअर नाही करू शकत ना. आणि या सर्व गोष्टींमुळे आपण स्वतःला कमी समजू लागतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच गोष्टीवरती डिस्कस करणार आहोत. या गोष्टीतून, तुलनेतून आपण कसं बाहेर पडायचंय आणि ही तुलना करण्यासाठी महत्त्वाची जबाबदार गोष्ट म्हणजे सोशल मीडिया, तर कशी यामध्ये भूमिका बजावते ते हे आपण पाहणार आहोत. आणि ह्या गोष्टी काय एका व्हिडिओमध्ये पण मी तुमच्यासोबत शेअर करू शकले असते, म्हणजे एका शॉर्टमध्ये सुद्धा. पण मला ह्याच्याबद्दल तुम्हाला डिटेल डिस्कस करायचं होतं आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, की या कंपॅरिझनमधून आपण बाहेर कसं पडायचं आहे. कारण तुलना हे माणसाचा आत्मविश्वास कमी पडते. तर आपण पाहूयात, की यातून बाहेर पडण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक आहेत. तर मी पुढे जाण्याआधी आपण पहिल्यांदा एक गोष्ट पाहूयात, कंपॅरिझन आपल्याला दुःखी का करते, तर हे आपण समजून घेऊयात. तर आपल्याला लहानपणापासूनच आपण एक सवय पाहिली आहे, की आपल्याला म्हणजे एक ती सवय लागून गेली आहे कंपॅरिझन करण्याची. एखादं आपण लहानपणीचं कंपॅरिझन कसं असायचं, की हा बघ तुझा मित्र, त्याला किती छान मार्क पडलेत, हा किती छान अभ्यास करतो, तर हा किती पुढे गेला. पण हळू जेव्हा आपण मोठे होतो, गोष्टी बदलतात. त्या कशा होतात, की ह्याचं बघ पॅकेज किती वाढलं, त्याने घर घेतलं, त्याचं लग्न झालं, त्याच्याकडे गाडी आहे. तर अशा दिशेने हे आपले जे कंपॅरिझन आहे ती एक आपली सवय बनून जाते आणि आपण त्याच्या मागे जातो. तर हे खरं तर सोशल मीडियाचं काम आहे. सोशल मीडिया च्या बाबतीत आपला मेंदू काय करतो, एक मोठी चूक करतो, की प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या मेंदूला एक सवय लागली आहे, की कंपॅरिझन करायची. कंपॅरिझन ही एक आपली सवय झाली आहे आता. ती गोष्ट होती म्हणजे ते फक्त एक काय बोलतात, थिंकिंगचा प्रोसेस होता, पण ती आता आपली सवय झाली आहे, की आपण कोणत्याही गोष्टीमध्ये दुसऱ्याशी कंपॅरिझन करायला जातो. तर आपण पाहूयात, की सोशल मीडियावरती आपण पाहतो, की खूप सारे लोक एक हसणारा फोटो टाकतात. तर आपण समजतो, की त्याच्यामागचे आपल्याला अश्रू दिसत नाहीत. एखाद्याने छान फोटो टाकला, आपल्याला त्याच्यामागचे अश्रू दिसत नाही. एखाद्याचं सक्सेस झालेलं टाकलं, पण आपल्याला त्याच्यामागची 10 वर्षाची मेहनत दिसत नाही. एखाद्याच्या आयुष्याच्या 10 म्हणजे 10व्या पानावरचं किंवा त्याच्या पूर्ण आयुष्याचं काय असेल, सुंदर पान असेल, त्याचं आपण आपल्या आयुष्याशी कंपॅरिझन करतो आणि हीच गोष्ट आपल्याला खरं तर दुःख देते. तर निसर्गालाही या सर्व गोष्टी माहीत आहेत आणि योग्य वेळ आल्यावरती निसर्गही म्हणजे त्याला माहीत असतं, की कोणत्या वेळी कोणती गोष्ट फुलणार आहे. तर आपण एक एक्झाम्पल घेऊयात. तर आंब्याचं झाड आहे एक आणि एक बांबूचं झाड आहे. आंब्याचं झाड दोन्ही एकसोबत आपण लावले. आंब्याचं झाड मोठं झालं, त्याला फळं आली, आंबे आले, आपण खाल्ले. पण बांबूचं झाड अजून मोठंच होत नाही म्हणून आपण त्याची तुलना करत नाही ना आंब्याच्या झाडाशी. आपण निसर्ग तर त्याची तुलना करत नाही. कारण निसर्गाला पण माहीत असतं, की त्याची योग्य वेळ आल्यानंतर ते त्याच्या शिखरावरती जाणार किंवा तो त्याची वाढ होणार आहे. तर बांबू खूप दिवस म्हणजे
कितीतरी वर्ष जमिनीखाली वाढतो आणि त्याच्यानंतर काही आठवड्यामध्येच त्याची उंची 40 फुटा एवढी होते. तर खरंच म्हणजे ही निसर्गाची किमया आहे आणि निसर्गालाही माहिती आहे, की आपण कंपॅरिझन करून चालणार नाही. प्रत्येकाच्या योग्य वेळी तो त्याचा म्हणजे बेस्ट देईन आणि ती व्यक्ती बहरेल आणि ती गोष्ट बहरेल. सो आपल्याही आयुष्यात तसंच आहे. आपली योग्य वेळ आली ना, आपण आपल्या आयुष्यामध्ये सक्सेस होऊ. पण प्रत्येकाची वेगळी वेळ असते, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे. सगळ्या गोष्टीही त्या एक गोष्ट जी तुमचं आयुष्य बदलू शकते, मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यातूनच मी तुम्हाला कंपॅरिझनपासून कसं बाहेर पडायचं एक छोटंसं म्हणजे सोल्युशन देणार आहे. तर अजून खूप सारे सोल्युशन्स आहेत, पण एक मी तुम्हाला वैचारिक गोष्ट म्हणजे यातून सांगण्याचा प्रयत्न करते. तर आपण या कंपॅरिझनमधून कसं बाहेर पडायचं या रिलेटेड मी आता स्टोरी शेअर करते. तर आपण पाहूया. एक मुलगी असते, तिचं शिक्षण चालू असतं. ते शिक्षण म्हणजे ते अभ्यासातही हुशार असते, ते योग्य वेळी अभ्यास करत असते, इंटरव्ह्यू देत असते, रोज नवीन प्रयत्न करत असते, जिथे जिथे वॅकन्सीज आहेत तिथं जात असते. पण एकदा काय होतं की ती सोशल मीडियावर पाहते की तिची मैत्रीण असते आणि तिचं स्टेटस असतं ड्रीम जॉब अचीव. तर हे पाहिल्यानंतर ती कुठेतरी स्वतःला दोष द्यायला लागते, कंपॅरिझन करायला लागते आणि स्वतःमध्ये ज्या क्षमता आहेत त्यासुद्धा विसरायला लागते. ती फक्त तिच्याशीच तुलना करत राहते, हजारो लोकांचे कॉंग्रॅच्युलेशन्सचे मेसेज पाहत राहते. पण ती विसरते की तिचे प्रयत्न, तिचा जो म्हणजे अभ्यास आहे तो त्याच्याकडे लक्ष न देता ती फक्त त्या मुलीच्या लाईफकडे लक्ष द्यायला लागते आणि ती स्वतःला विसरून जायला सुरुवात करते. मग एकदा तिच्या वडिलांच्या ही गोष्ट ध्यानामध्ये येते आणि वडील बोलतात की नक्की तू काय करतेस, तुझं लक्ष तुझ्या मैत्रिणीच्या यशाकडं आहे का तुझ्या अभ्यासाकडं आहे. तर हा तिच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला. तिला तिची चूक कळाली. त्या दिवसानंतर ती रात्री शांत बसली आणि रात्री बसल्यानंतर तिने ठरवलं की आजपासून माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही 3 छान गोष्टी होतील दररोजच्या, त्या मी लिहिणार आणि त्या फक्त माझ्या आयुष्या रिलेटेड असतील, की माझ्या बाबतीत आज काय छान झालं आणि मी फक्त माझ्या स्टडीवरती फोकस करणार. मी आज माझ्या स्टडीमध्ये काय इम्प्रूव्हमेंट केलं त्याबद्दल मी लिहिणार. तर ती असं करू लागते. असे काही दिवस जातात. ती रोज लिहित असते, की मी काय केलं, आज छान काय केलं लिहितं आणि काही महिन्यानंतर, अगदी 2-3 महिन्यानंतर तिला फरक जाणवायला लागतो आणि यातून ती त्या कंपॅरिझनच्या लूपमधून बाहेर पडून स्वतःवर फोकस करायला लागते आणि लाईफमध्ये छान पद्धतीने ग्रो करते आणि तिला हवी असणारा ड्रीम जॉब जो तिला हवा असतो तो मॅनिफेस्ट करते, घेते आणि तिचं आयुष्य सुखकर बनतं आणि त्या या ज्या कंपॅरिझनच्या गोष्टीतून बाहेर पडते. तर अशीच एक मी छोटीशी गोष्ट तुमच्यासोबत ही शेअर केली. तर ही स्टोरी यातून तुम्हाला काय समजलं की आपल्या आयुष्यातून आपण कंपॅरिझन कसं कमी करू शकतो, तर स्वतःवरती फोकस करा, स्वतःवरती फोकस करा, स्वतःमधील छान गुण ओळखा, त्याबद्दल लिहा. तुम्ही रोज तुमच्याबद्दल छान 3 गोष्टी लिहू शकता. ठीक आहे. तर या गोष्टी नक्की करा. तुम्ही या कंपॅरिझनच्या लूपमधून बाहेर पडाल. आणि तुम्ही कधी कोणाशी कंपॅरिझन केलंय का, हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि कंपॅरिझनमधून बाहेर पडण्यासाठी आजपासून तुम्ही पाऊल उचलणार आहात का, हे पण नक्की शेअर करा. आणि या कंपॅरिझनच्या लूपमधून बाहेर पडण्यासाठी आणखी तुम्ही काही गोष्टी करू शकता, तर मी तुमच्यासोबत शेअर करते. तर फर्स्ट, सोशल मीडियातून बाहेर पडा. सोशल मीडियापासून थोडंसं लांब राहा. जेव्हा सोशल मीडिया पाहता आणि तुम्हाला कुठेतरी तुम्हाला लो फील व्हायला लागेल, तेव्हा ब्रेक घ्या, अकाउंट म्यूट करा. म्हणजे जास्त वेळ सोशल मीडिया जेव्हा लो फील होईल तेव्हा पाहू नका, तेव्हा निसर्गामध्ये फिरून या. सेकंड, की तुमच्या ध्येयावरती फोकस करा. तुमचं ध्येय काय आहे, त्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत त्यावर लक्ष द्या. आणखीन एक तुम्ही एक गोष्ट करू शकता, की तुमची तुलना ही तुमच्या कालशी करा, की आज तुम्ही कालपेक्षा काय बेटर केलंय. तुम्ही आज कालपेक्षा जर आज 1% जरी बेटर असाल ना, तर तुम्ही एका वर्षात तुमच्या स्वतःपेक्षा 365% तुम्ही तुमच्या मागच्या व्हर्जनपेक्षा बेटर असाल. सो तुलना करायची ना, तर स्वतःच्या ओल्ड व्हर्जनशी करा, की तुम्ही किती छान पद्धतीने तुम्हाला अपग्रेड केलंय किंवा तुमचा किती छान पद्धतीने तुमचं सक्सेस होतं याच्याशी तुलना करा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे स्वतःचं कौतुक करा. आज छान अभ्यास केलाय ना, तर हां, मी आज छान अभ्यास केलाय. स्वतःला एक ट्रीटमेंट द्या ना. जशी एखाद्याचं सिलेक्शन झालं, एखाद्याच्या म्हणजे छान गोष्ट आयुष्यात झाली, तो यशस्वी झाला, तर आपण त्याला ट्रीट देतो ना, तशी स्वतःला ट्रीट द्या. जर तुम्ही एक छान अभ्यास केला, एखादं छोटंसं स्मॉल जरी विन झालं असेल ना, स्वतः सेलिब्रेट करा. कोण नसेल सेलिब्रेट करायला, तर स्वतः जाऊन आईस्क्रीम पार्लरमध्ये जाऊन एक आईस्क्रीम तरी खा ना.
तर स्वतःचे विन्स हे स्वतः सेलिब्रेट करायला शिका. स्वतः काही छान केलं तर स्वतःला शाबासकी द्यायला शिका. तर हे काही छोट्याशा प्रॅक्टिकल स्टेप्स तुम्ही नक्की करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू. स्टे हॅपी.